अमित ठाकरे यांच्याकडून नेरुळमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले। छत्रपती शिवरायांना अभिवादन करून अमित ठाकरे पोलीस ठाण्यात पोहोचले। अमित ठाकरे नोटीस स्वीकारण्यासाठी नेरुळ पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। अमित ठाकरे हे आता नेरुळ पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवरायांना अभिवादन करून मग आता अमित ठाकरे नोटीस स्वीकारण्यासाठी म्हणून पोलीस ठाण्यात आले होते आणि आता ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर म्हणजे पोलीस ठाण्यात नोटीस स्वीकारण्यासाठी म्हणून ते वकिलांसोबत आलेले होते। ते नोटीस स्वीकारल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय। अमित ठाकरे यांच्याकडून नेरुळमधल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी एक प्रकारे लोकार्पणच करण्यात आलेलं होतं। त्यावरचं कापड हटवण्यात आलेलं होतं। त्या पुतळ्याची साफसफाई करण्यात आलेली होती आणि याच प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झालेला होता। आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर नोटीस देण्यासाठी म्हणून नवी मुंबईचे पोलीस सुद्धा शिवतीर्थवर आलेले होते। बराच वेळ थांबल्यानंतर मग हे पोलीस निघून गेले होते। आज रविवारी अमित ठाकरे नेरुळ पोलीस ठाण्यात नोटीस स्वीकारण्यासाठी येणार अशी माहिती मग समोर आलेली होती। ही आतली दृश्य आपण पाहतोय। अमित ठाकरे यांनी या संदर्भात जो गुन्हा दाखल झालेला होता त्याबाबतची नोटीस स्वीकारलेली आहे। अमित ठाकरे हे नेरुळ पोलीस ठाण्यात जाण्याआधी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं होतं। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, एक प्रकारे आधी शक्ती प्रदर्शन त्यानंतर मग पोलीस ठाण्यात अमित ठाकरे पोहोचलेले होते, काय अपडेट्स आहेत? तर आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधूयाच। मात्र अमित ठाकरे यांनी नेरुळ पोलिसांची नोटीस स्वीकारली। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर जे कापड झाकून ठेवलेलं होतं ते कापड काढून त्या ठिकाणी साफसफाई करत एक प्रकारे त्याचं लोकार्पणच अमित ठाकरे यांनी आणि मनसैनिकांनी केलेलं होतं। याच प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हाही दाखल झालेला होता। याच संदर्भातील नोटीस नेरुळ पोलिसांची आज अमित ठाकरे यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात हजर राहत स्वीकारली। ही तीन दृश्य, एकीकडे अमित ठाकरे यांनी नेरुळमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन केलेलं आहे। मोठं शक्ती प्रदर्शन यावेळी मनसेनं केलेलं आहे। मनसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। याच पुतळ्यावर टाकलेलं कापड काढून टाकल्याप्रकरणी आणि त्या पुतळ्याचं अनौपचारिकपणे लोकार्पण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता। तर या सगळ्यानंतर मग छत्रपती शिवरायांना अभिवादन करून मग पोलीस ठाण्यात पोहोचले होते अमित ठाकरे। शक्ती प्रदर्शन मोठं यावेळी मनसैनिकांनी मनसेनं केलेलं आहे। नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे नेरुळ पोलीस ठाण्यात पोहोचले। तिथे त्यांनी ही नोटीस स्वीकारलेली आहे। ते वकिलांसोबत या ठिकाणी आलेले होते। ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं नेरुळ पोलीस ठाण्याच्या परिसरात सुद्धा मनसैनिक उपस्थित आहेत। या प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झालेला होता आणि छत्रपतींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी म्हणून जर गुन्हा दाखल होत असेल तर ही अभिमानाची बाब असं अमित ठाकरे आणि मनसेकडून म्हटलं गेलेलं होतं। याच प्रकरणी अमित ठाकरे नोटीस स्वीकारण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेले होते। आता पोलीस ठाण्यातून अमित ठाकरे निघाले आहेत। दोन दृश्य आजची आपण पाहतोय। एकीकडे अमित ठाकरे यांनी नेरुळमधल्या त्याच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला आज जे लोकार्पण औपचारिकपणे मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं, त्याच पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन केलं। मोठं शक्ती प्रदर्शन यावेळी मनसेकडून अमित ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं। टीव्ही स्क्रीनवर डावीकडची दृश्य आपण पाहतोय। त्या ठिकाणी अमित ठाकरे यांनी नेरुळमध्ये दाखल होताच आधी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं। त्यानंतर मग ते नेरुळ पोलीस ठाण्यात पोहोचलेले होते। इथे या संदर्भात जो गुन्हा दाखल झाला अमित ठाकरेंवर त्या संदर्भातील नोटीस अमित ठाकरे यांनी स्वीकारली आणि ही नोटीस स्वीकारल्यानंतर आता अमित ठाकरे पोलीस ठाण्यातून निघाले आहेत। तीन दृश्य आजची नवी मुंबईतली मनसेचं आणि अमित ठाकरेंचं एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन मोठ्या संख्येनं मनसैनिक यावेळेला जमले होते। अमित ठाकरे यांनी नेरुळमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं आणि त्यानंतर मग ते थेट नेरुळ पोलीस ठाण्यात पोहोचलेले होते। तिथे त्यांनी कायदेशीर प्रक्रिया जी होती ती पार पाडली। त्यांच्यासोबत वकीलही होते। या संदर्भात जो गुन्हा दाखल आहे अमित ठाकरेंवर त्याबाबतची नोटीस अमित ठाकरेंनी स्वीकारली आणि त्यानंतर मग आता अमित ठाकरे पोलीस ठाण्यातून निघाले आहेत।
तीन दृश्य आपण पाहतोय अमित ठाकरे यांच्या याच आजच्या या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं मी गेली अनेक वर्ष राजकारणात यायच्या आधी पण आणि आल्यानंतर पण मी राजसाहेबांना बघत आलो। अनेक त्यांनी केसेस घेतल्या महाराष्ट्र माणसासाठी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी। आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्र सैनिकांना बघत आलो ज्या प्रकारे ते लढत राहिले मराठी हक्कासाठी, मराठी माणसासाठी। तर मला वाटतं तो पहिली केस घेण्याचा आत्मविश्वास कुठेतरी तुम्ही मला दिलाय, म्हणून मी तुमचे खरंच धन्यवाद मानतो। तुमच्यामुळे मला तो आत्मविश्वास मिळाला की मी पहिली केस घेऊ। ही मला वाटतं गोष्ट रविवारपासून चालू आहे। मी काही ज्योतिष नाही, पण माझ्या भाग्यात अजून एक गोष्ट लिहिली आहे, ती म्हणजे महाराजांचे गड किल्ले। त्याचं संवर्धन, त्याचं सुशोभीकरण करून त्याला जगापर्यंत पोहोचवायचं आहे। आपल्या सर्वांना जगाने त्याचा दाखला घेतला पाहिजे। जग त्यांना बघायला आलं पाहिजे की आमचे महाराज कोण होते, आमचे गड किल्ले काय आहेत, हे जग बघायला येईल। ही तीन दृश्य एकीकडे अमित ठाकरे नेरुळमध्ये दाखल झाले आणि त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं। मोठ्या संख्येनं यावेळी मनसैनिक तिथे जमलेले होते। जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळी अमित ठाकरे यांच्याकडून आणि मनसेकडून करण्यात आलं आणि अशा प्रकारे मराठी माणसाच्या हक्कासाठी, महाराष्ट्रासाठी केसेस अंगावर घेण्याचा आत्मविश्वास मनसैनिकांमुळेच मिळाला असं यावेळी अमित ठाकरे यांनी उपस्थित मनसैनिकांना उद्देशून म्हटलंय। राज ठाकरे यांना सुद्धा यासाठी मी बघत आलोय, त्यांचा आदर्शही डोळ्यासमोर आहेच असंही अमित ठाकरे यांनी यावेळी म्हटलं। दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय नेरुळ पोलीस ठाण्यातली। याच संदर्भात जो गुन्हा दाखल होता अमित ठाकरेंवर, त्याची नोटीस अमित ठाकरे यांनी स्वीकारली। नेरुळ पोलीस ठाण्यातली टीव्ही स्क्रीनवरची मधली दृश्य आपण पाहतोय। त्यांच्यासोबत अमित ठाकरेंसोबत वकील यावेळेला होते, त्यांनी ही नोटीस स्वीकारली आणि आता पोलीस ठाण्यातून अमित ठाकरे निघाले आहेत।